नमस्कार मंडळी. सकाळी 4:10 उठले. नियमाप्रमाणे आमच्या रेकीच्या सगळ्या प्रार्थना केल्या. नंतर आंघोळ करून तयार होऊन 4:45ला खाली आले. देवापुढे दिवा लावला, उदबत्ती लावली, देवाला नमस्कार केला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे 11 वेळा हनुमान चालीसा म्हटली. म्हणताना मोठ्याने म्हणते, कारण देवघरातले देव पण ऐकतात. सकाळच्या प्रसन्न वेळी आपला भाव देवापर्यंत पोहोचतो, अशी माझी भावना आहे. मनातलं देवापाशी बोललं की तो काही ना काही मार्ग आपल्याला नक्की सुचवतो. आपली सकाळची सुरुवात खूप छान झाली की पूर्ण दिवस आपला खूप छान जातो, सकारात्मक जातो. हनुमान चालीसा म्हणून झाल्यानंतर गॅसपाशी येऊन गॅस सुरू करून अग्निदेवतेची प्रार्थना केली. अग्निदेवतेला हळदी कुंकू वाहून नमस्कार केला. त्यानंतर चहा ठेवला. नंतर डिशवॉशरमधली एक एक करून भांडी लावली. स्वच्छ कोरडी झालेली भांडी लावताना मस्त वाटलं. आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर सर्वप्रथम आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला हवा. म्हणजेच आपल्याकडे काय काय चांगलं आहे त्याबद्दल आपण आभारी असावं. जे आपल्याकडे नाही त्याची कदाचित अजून वेळ आली नसावी, असं पण असू शकतं. प्रत्येकामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक विचार असतात. त्यातले कोणते विचार आपल्याला वाढवायचे हे आपण ठरवायचं आहे. नेहमी चांगल्या माणसांचा संग, सतसंग करायला हवा. ही चांगली सकारात्मक बोलणारी माणसं आपल्या आजूबाजूलाच आहेत. ती कदाचित तुमची योगा टीचर असू शकते, किंवा बिल्डिंगमधली एखादी मैत्रीण असू शकते, किंवा आपले बहीण भावंड असू शकतात. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सतत वेळ नाही, जमणार नाही, माझ्याकडे अमुक नाही, मला नेहमी सगळे असं बोलतात, माझ्यासोबतच असं का होतं, हे जर विचार आपण करत बसलो तर हे विचार संपणार नाही, उलट हे वाढत जातील. त्यापेक्षा आपण आपल्या सवयी बदलायला हव्यात. आपली आजूबाजूची माणसं, आपलं राहणीमान याकडे आपण लक्ष दिलं तर खूपशा गोष्टी सोप्या होतील. आणि अजून एक, नेहमी इतरांची प्रशंसा करा, सगळ्यांना चांगलं म्हणा. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद बघण्यात एक वेगळंच समाधान आहे, आणि हे नक्की करून बघा. माझं सगळं आवरून झाल्यानंतर मुलीला शाळेमध्ये सोडवून आले. त्यानंतर घरी येऊन किचनमधलं सगळं आवरून काढलं आणि डिशवॉशरमधली सगळी भांडी विसळून ती डिशवॉशरमध्ये लावली. त्यानंतर देवाची मनोभावे शांततेत बसून पूजा केली. देवाला नैवेद्य दाखवून आरती केली. आणि त्यानंतर माझा योगाचा क्लास सुरू होतो, त्यामुळे कपडे बदलून आधी योगाचा क्लास केला. आणि नंतर मुलीला ब्लूबेरी केक करून द्यायचा होता, त्यामुळे तिच्यासाठी ब्लूबेरी केक तयार केला. आणि मेथी होती, ती मेथी निवडून घेतली. त्यानंतर आम्ही ताक घेतलं. धन्यवाद.